न्यूज 18 लोकमत आणि प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण पुढच्या तासाभरात पाहणार आहोत आणि सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीची इनसाइड स्टोरी न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहे। जागा वाटपासोबतच पक्ष विलीनीकरणावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली की काय असा सवाल उपस्थित होतोय आणि एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्यावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तर भेटीविषयी एवढी गुप्तता का पाळली असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। ठाणे कल्याणसाठी खास व्यूह रचना ठाकरे बंधू करणार का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय। तर महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। उद्धव ठाकरेंनी दुपारी अचानक शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीविषयी अत्यंत गोपनीयता बाळगली गेली होती आणि या भेटीमध्ये केवळ महापालिका निवडणुकीमधील जागा वाटपच नाही तर शिवसेना युबीटी आणि मनसेच्या संभाव्य विलीनीकरणावर सुद्धा चर्चा झाल्याचं बोललं जातंय। तर दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणावर चर्चा या भेटीमध्ये झाल्याची माहिती समोर आलेली आहे। तर याविषयीचे हे मुद्दे आपण बघूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन्ही ठाकरेंची भेट आज झालेली होती आणि ठाकरे बंधूंमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। उद्धव आणि राज ठाकरेंची भेटीची इनसाइड स्टोरी आता समोर येऊ लागलेली आहे। त्यावरून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात असतानाच कोणती शक्यता या ठिकाणी आहे तेही आपण बघतोय। उद्धव आणि राज भेटीची ही इनसाइड स्टोरी त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंमध्ये पावणे 2 तास खलबत झालेली होती। आज नेमकं काय काय घडलं ते आपण बघतोय। या दोघांची तडकाफडकी अशी भेट झाली, अचानक ही भेट झाली आणि ठाकरे बंधूंमध्ये 2 तास चर्चा झाली। भेटीविषयी गुप्तता पाळण्यात आलेली होती, अतिशय गुप्तपणे ही भेट घेण्यात आलेली होती। याच्यामध्ये दोन्ही ठाकरेंशिवाय इतर कोणतेही नेते दोन्ही पक्षातले नव्हते। शिवसेना युबीटी आणि मनसे एकत्र येण्यावर यामध्ये चर्चा झाली की काय असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे। दरम्यान या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुमित, काय सांगाल? अतिशय गुप्तपणे दोन्ही ठाकरे आज भेटलेले होते आणि याची इनसाइड स्टोरी आता समोर येते। काय अपडेट्स आहेत या भेटीविषयीचे? या भेटीचे अपडेट्स महत्त्वाचे आहेत, पण राजकीय पटलावर एक नवा अध्याय लिहिला जाण्याची शक्यता आहे आणि एक नवं राजकारण आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होणार आहे। कारण काय, आता या दोन्ही बंधूंची भेट झाली, कारण बऱ्याच दिवसांपासून भेटी सातत्याने होत आहेत। याआधी भेटी झाल्या त्याआधी राजकीय होत्या, कुठे पारिवारिक भेटी झाल्या, हे सगळं सांगितलं जात होतं आणि त्यानंतर नेत्यांच्या भेटी सुरू झाल्या। आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा कोणती इतर निवडणूक असो, निवडणुका होत असताना दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र येतात, जागांवर चर्चा होते आणि त्यानंतर मग तशा सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात। पण दोन बंधू एकत्र काय येतात? दोन बंधूंना एकत्र येऊन तब्बल पावणे 2 तास एका बंद दाराआड चर्चा का करावी लागते? फक्त चर्चा ही या पक्षाच्या संदर्भातल्या किंवा जागा वाटपा संदर्भातल्या असू शकतात का? तर तसं नाहीये। या दोन्ही बंधूंची ही भेट अत्यंत महत्त्वाची होती आणि ही भेट यासाठी गुप्तता ठेवली कारण कोणत्याही नेत्याला न बोलवता फक्त दोन भाऊ एका बंद दारात 4 भिंतींच्या आत बसले आणि त्यांनी चर्चा केली। आता चर्चेचा तपशील जरी समोर आला नसला तरी दोन्ही नेत्यांकडून काही गोष्टी सांगितल्या जातात, त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट होते। आता याची नांदी कुठून? तर ती थेट अंबरनाथ मधून होते। ज्या अंबरनाथ किंवा ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी दोन्ही बंधू एकत्र येणार नाही येणार ही चर्चा देखील सुरू झालेली नव्हती, त्यावेळेला दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले, चाय पे चर्चा केली। राजू पाटलांनी सगळ्यात आधी चाय पे चर्चेसाठी निमंत्रण दिलं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तिथे आले। दोघांनी चर्चेसाठी एकत्र येऊन नंतर मग एकत्रित कार्यक्रम हाती घेतला आणि नंतर त्याच अंबरनाथमध्ये मनसेचे काही नेते किंवा मनसेचे काही उमेदवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो चिन्ह आहे म्हणजेच मशाल, या मशाल चिन्हावर निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत। पक्ष विलीनीकरण किंवा पक्ष नेमका कसा एकत्र आणायचा हा वेगवेगळा भाग आहे किंवा याचे वेगवेगळे मुद्दे समोर येतील। पण सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षाचे नेते एकत्रितरित्या येतील आणि ते एका चिन्हावर, मग ते मशाल असेल किंवा इंजिन असेल, या एका चिन्हावर ते निवडणूक लढवतील आणि तशा पद्धतीने हे विलीनीकरण सुरू होईल। दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येण्यापूर्वी एक दिलानं सगळ्या कार्यकर्त्यांनी येणं गरजेचं आहे, कारण कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात। एक म्हणजे कार्यकर्ते आणि दुसरे म्हणजे चिन्ह किंवा लोकांपर्यंत पोहोचून मतदान प्रक्रियेमधून आपल्याला निवडणूक जिंकता येते। या 2 गोष्टी जर मिळवायच्या असतील तर कार्यकर्त्यांना एक दिलानं काम करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिले गेले, कार्यक्रम एका ठिकाणी झाले, लोक एकत्र यायला लागलेत, कार्यकर्ते एकत्र यायला लागलेत। नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा कार्यकर्त्यांची दिलजमाई होणं गरजेचं आहे, कारण जर दोन्ही कार्यकर्ते एकत्र आले नाहीत, एवढ्या वर्षांसाठी आपण सातत्याने प्रयत्न केलेले असतात, ठिकठिकाणी कार्यक्रम घेतलेले असतात, तयारी केलेली असते निवडणुकीची आणि
अशा वेळेला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, उमेदवार तयार आहेत, पण द्यायची कोणाला उमेदवारी या सगळ्याची चर्चा होणं गरजेचं होतं किंवा त्या उमेदवारांना तयार करणं गरजेचं होतं। पण आता एका चिन्हावर एक निवडणूक होईल आणि एक चिन्हावरती सगळे पूर्ण महाराष्ट्रभरातले उमेदवार असतील आणि त्याचा फायदा शिवसेना आणि मनसे दोघांना होईल। आता विलिनीकरणाचा हा मुद्दा आधी सुरुवातीचा प्राथमिक असणार आहे। बरोबर आहे सुमित, एकूणच तुम्ही जसं म्हणालात तसं कार्यकर्ते हे एकत्र येणं गरजेचं आहे, पण यामध्ये तर सगळ्यात आधी कार्यकर्तेच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं। बॅनरबाजी केलेली होती कार्यकर्त्यांनी आणि त्यामुळे कुठेतरी आता हे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना जोर धरलेला होता। पुढे नेमकं काय काय घडतं ते आपण बघतच आहोत, पण ही जी भेट आहे या भेटीचं कनेक्शन कल्याण डोंबिवली ठाणे कनेक्शन सुद्धा जोडलं जात आहे, कारण ठाणे कल्याणसाठी खास रणनीती या दोन्ही पक्षांकडून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आखली जात असल्याची माहिती आहे। याच्यामध्ये जी भेट आज झाली तेव्हा राजू पाटील अविनाश जाधव यांची बैठकीमध्ये हजेरी होती। आधी तर हे दोन्ही बंधू एकत्र भेटले, ते दोघेच होते, इतर कोणतेही नेते नव्हते। मात्र या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर ठाण्यातले हे नेते, कल्याणमधले नेते राजू पाटील कल्याणचे माजी आमदार आहेत मनसेचे, आणि त्यानंतर आपण दुसरा अविनाश जाधव बघितले जे या ठिकाणी उपस्थित होते, ते मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत, आणि तिसरा एक व्यक्ती शिवसेना युबीटी कडून या ठिकाणी होता आणि तो म्हणजे वरुण सरदेसाई यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती। वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा होती, कल्याणमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असं बोललं जात होतं। ठाणे कल्याणमध्ये शिंदेंना रोखण्यासाठी हे दोन्ही ठाकरे तयारी करतायत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, जसं तुम्ही सांगितलं की ही भेट झाली, चर्चा झाली, आता ही भेट एकीकडे तर विलिनीकरणाची चर्चा आहे, मात्र त्याच वेळेला कल्याण असेल किंवा ठाणे या ठिकाणी शिंदे सेनेला रोखण्यासाठी कुठेतरी एक स्ट्रॉंग रणनीती या दोन्ही भावांकडून आखली जात असल्याचंही कळतंय। राज्याची दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा जिथून सुरू झाली तो ठाणे जिल्हा आहे, आणि ठाणे जिल्हा हा कायमच ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला होता। मधल्या काळामध्ये आता एकनाथ शिंदे वेगळे झालेत, एकनाथ शिंदे वेगळे झाल्यामुळे तिथे देखील बरीच पडझड पक्षांची झाली आहे, दोन्ही पक्षांची झाली आहे, आणि अशा वेळेला त्याच ठाण्यामधून त्याच ठाणे जिल्ह्यातून सगळ्यात आधी राजू पाटील त्यांनीच सुरुवात केली होती किंवा राजू पाटलांनीच तो एकत्र कार्यक्रम घेतला होता थोड्या वेळपूर्वी आपण जे सांगितलं त्यानुसार। आता पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एकत्र यायचं असेल, जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या असतील तर तो महत्त्वाचा मुद्दा। आता दुसरे या बैठकीमध्ये कोण नेते उपस्थित होते तर इतर कोणतेही महत्त्वाचे नेते नव्हते, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या अगदी जवळचे किंवा ठाकरेंचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांच्यावर जबाबदारी दिली। म्हणजे दीपेश म्हात्रे जेव्हा इथून निघून गेले, पक्ष त्यांनी सोडला, त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे, ती म्हणजे डोंबिवली आणि कल्याणची, तिथल्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष ठेवा असं त्यांना सांगितलेलं होतं। तर दुसऱ्या बाजूला मनसेकडून राजू पाटील आणि दुसरे म्हणजे तिथले ठाण्याचे जिल्हा प्रमुख त्यांचे ते उपस्थित होते अविनाश जाधव, हे तीनच नेते उपस्थित होते। अर्थात ती जी पहिली बैठक झाली किंवा ती बंद दारात चर्चा झाली तिथे हे नेते नव्हते, पण इतर बैठकीमध्ये हे तिन्ही नेते होते, आणि या तिन्ही नेत्यांना बोलवण्याचं कारण बरेच वेगवेगळी कारण आहेत। सगळ्यात आधी जसा विलिनीकरणाचा मुद्दा होता, म्हणजे ज्या अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये राजू पाटलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा पूर्णपणे दिलेला आहे, आणि त्याच ठिकाणी तिथेच सगळ्यात उमेदवार आहेत, मनसेचे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांना मशाल चिन्हावर निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलेलं आहे। दुसरं म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा सत्ता पुनर्स्थापित करायची असेल तर मग एक दिलानं काम करणं गरजेचं आहे। शिंदेंचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे, आणि म्हणूनच शिंदेंना जर रोखायचं असेल तर दोन्ही पक्षांना एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे, एकत्रितरित्या निवडणूक लढवायची आहे, आणि म्हणूनच हे तीनच नेते होते का? कारण इतर अनेक मोठमोठे नेते आहेत, दोन्ही पक्षांचे मोठमोठे नेते आहेत, अगदी बाळा नांदगावकर असतील किंवा या बाजूला अनिल परब आहेत, अनिल देसाई आहेत, असे सगळे नेते वरिष्ठ नेते असतात, पण या बैठकीमध्ये ते नव्हते, केवळ ठाण्यातलेच नेते होते। त्यामुळे या सगळ्याची सुरुवात जशी ठाण्यातून पहिल्यांदा झाली, दोन्ही कार्यकर्ते एकत्र येण्यापासून किंवा चिन्ह एकच वापरण्यापासून, ती राज्यभरात पुढे न्यायची असेल तर तो भाग आहे, पण तत्पूर्वी ठाण्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला जुळवून आणायच्या आहेत, तिथे आपली सत्ता पुनर्स्थापित करायची आहे। दुसरं म्हणजे दीपेश म्हात्रे गेल्यानंतर देखील ठाकरेंना एक मोठा झटका तिथे बसला, कारण ठाकरेंचा दीपेश म्हात्रेंवर विश्वास होता, दीपेश म्हात्रे पुन्हा एकदा ठाण्यामध्ये सत्ता स्थापित करण्यासाठी मदत करतील किंवा एक नवा उमेदवार आहे, नवा एक जोशीला उमदा असा आपला हा सगळा नेता आहे, आणि त्याला जर आपण पाठबळ दिलं तर आपली तिथे सत्ता आपल्याला स्थापन करता येईल असा विश्वास उद्धव ठाकरेंना होता, म्हणून त्यांनी दीपेश म्हात्रेंना तिथे संधी दिली। पण दीपेश म्हात्रे देखील सोडून गेले, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की कल्याणमध्ये इतर नेते ऐकत नाहीयेत किंवा इतर नेते आपल्या पाठिंबा आपल्याला देत नाहीत, या सगळ्यामुळे आपण सोडतो असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांना एक करणं गरजेचं आहे, आणि केवळ आपल्याच कार्यकर्त्यांना नाही तर आता मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील एक करणं गरजेचं आहे। त्यामुळे तिथल्या आधी नेत्यांमध्ये दिलजमाई होणं गरजेचं आहे, म्हणून हे तीन नेते एकत्र तिथे आले होते किंवा त्यांची त्या बैठकीमध्ये उपस्थिती होती असं बोललं जात आहे। सुरुवात नांदी ही अंबरनाथ मधून असेल आणि ती राज्याच्या इतर कानाकोपऱ्यापर्यंत नंतर कदाचित जाईल। बरोबर आहे सुमित, एकूणच नेमकी काय रणनीती आखण्यात आलेली आहे त्याविषयीचेही हे अपडेट तुम्ही दिलेले आहेत।